मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ओल्या नारळापासून अतिशय टेस्टी अशी उन्हाळा स्पेशल आईस्क्रीम बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। रेसिपी अगदी सोपी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे। अगदी ओरिजिनल नारळाच्या फ्लेवरची ही आईस्क्रीम तयार होते। खूप टेस्टी अशी आईस्क्रीम होते। तर या नारळाला मी होल करून घेतलेला आहे आणि यामधलं आपण पाणी काढून घेऊ। हे पाणी आपल्याला फेकायचं नाही, हे पाणी सुद्धा आपल्याला आईस्क्रीम करताना कामात येणार आहे। हे बघा, एवढं हे पाणी निघालेलं आहे। आता नारळ सुद्धा मी फोडून घेतलेला आहे। बघा, मस्त पांढरं शुभ्र हे नारळ आहे। हे जे पाणी निघालेलं आहे हे आपण गाळून घेऊ, जेणेकरून यामधला काही कचरा असेल तो निघून जाईल। आता या नारळाचे आपण छान तुकडे करून घेतलेले आहे। बघू शकता, ही जी मागची बाजू आहे ना, ही काळी, ही आपण काढून घेऊ, कारण जेव्हा आपण आईस्क्रीम बनवणार ही जी साल काढली नाही मागची, तर आपली आईस्क्रीम छान पांढरी शुभ्र दिसणार नाही। त्यामुळे आपल्याला ही काढून घ्यायची आहे मागची बाजू। तर अशा प्रकारे आपण सर्व खोबऱ्याची छान मागची बाजू काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण नारळाची साल काढून घेतलेली आहे। बघा, किती मस्त पांढरे शुभ्र हे खोबरं दिसत आहे। अगदी ओरिजिनल फ्लेवरची आपली आईस्क्रीम बनणार आहे। ही आईस्क्रीम आपण घरी करणार आहोत। या आईस्क्रीम सारखं फ्लेवर तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा मिळणार नाही। म्हणजे आईस्क्रीम पार्लरमध्ये एवढी टेस्टी ही आईस्क्रीम आपल्याला घरच्या घरी करायची आहे। बघू शकता, अगदी ही आईस्क्रीम बनवायला आपल्याला विस्कर किंवा बीटरचा सुद्धा इथे उपयोग होणार नाही। अगदी कमी साहित्यामध्ये आपली ही आईस्क्रीम बनवून तयार होते आहे। तर इथे मी सर्व खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे, छान बारीक बारीक तुकडे। तर आता हे या खोबऱ्याचं छान बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे, अगदी बारीक पेस्ट करायचं आहे। आता हे जे आपण पाणी काढलेलं होतं ना, हे पाणी सुद्धा आपण त्या पॉटमध्ये टाकून देऊ आणि थोडं थोडं करून आपण हे छान बारीक करून घेऊ। तर बघू शकता, किती मस्त अगदी छान फाईन पेस्ट तयार झालेला आहे। मस्त पांढरं शुभ्र हे दिसत आहे। तर हे आपण असंच ठेवून देऊ पॉट। आणि एक कढई घेतलेली आहे, तर कढई मी गॅसवर ठेवलेली आहे। यामध्ये आपण दूध घालू। तर 2 कप मी इथे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे। एका नारळाच्या आईस्क्रीमला आपल्याला 2 कप दूध अगदी परफेक्ट आहे। 2 कप दूध इथे आपल्याला कमी गॅसवर छान आटवून घ्यायचं आहे। तर इथे विलायची सुद्धा आपण टाकणार आहोत आईस्क्रीममध्ये। तर हे दूध जेव्हा गॅसवर ठेवलं ना, तर मी वेगळं काढून घेतलेलं आहे। तर हे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आहे। तर अर्धा कप दूध या बाउलमध्ये मी टाकलेलं आहे। आता या दुधामध्ये आपण मिल्क पावडर घालू। तर हे मिल्क पावडर होममेड आहे। याची रेसिपीसुद्धा मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे, नक्की तुम्ही मिल्क पावडरची रेसिपी नक्की बघा। तर 5 चम्मच पोहे खायच्या चम्मचने 5 चम्मच या दुधामध्ये हे मिल्क पावडर टाकून दिलेलं आहे। मिल्क पावडरची रेसिपी नक्की तुम्ही बघा, खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी मिल्क पावडर तयार होते। आता 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालू आणि याची छान स्लरी तयार करून घेऊ। अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, गुठळ्या पडायला नको। इथे आपली स्लरी सुद्धा छान तयार झालेली आहे, बघू शकता। तर हे आपलं दूध सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे। कमी गॅसवरच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। आता ही जी स्लरी आपण तयार करून घेतलेली आहे, ही या दुधामध्ये आपण टाकून देऊ आणि कमी गॅसवर आपल्याला छान फेटत राहायचं आहे। तर इथे आपला बेस तयार होणार आहे आईस्क्रीमचा।
तर विलायचीचं फ्लेवर, विलायचीची पावडर टाकू. विलायची पावडरनी आपली आईस्क्रीमला खूप मस्त फ्लेवर येणार आहे. विलायची पावडर टाकूनच आपल्याला छान हे मिक्स करायचं आहे, छान फेटत राहायचं आहे. बघू शकता इथे कमी गॅसवर छान हे घट्ट होत आहे. तर इथे 5 चम्मच पोहे खायच्या चम्मचनी 5 चम्मच साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त गोड वाटत असेल तर तुम्ही परत एक किंवा 2 चम्मच साखर वाढवली तरी चालेल. तर इथे मी 5 चम्मच साखर घातलेली आहे. तर बघू शकता इथे साखर घातल्यावर हे मिश्रण थोडं अजून पातळ होईल. तर परत आपल्याला कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे. तर बघा असं हे छान घट्टसर असं झालेलं आहे हे मिश्रण. तर या स्पॅच्युलावर मी अशी रेष ओढते. अशी जर रेष आपल्याला दिसेल तर समजून जायचं की आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित आहे. या स्पॅच्युलाला अशी रेष मी ओढली तर ती रेष अगदी जशीच्या तशी आहे. तर इथे आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता हे मिश्रण थंड व्हायसाठी ठेवून देऊ फ्रीजमध्ये. तर 1 तासासाठी मी फ्रीजमध्ये हे मिश्रण म्हणजे हे आईस्क्रीमचा बेस आहे ना, हे फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता. तर ते 1 तास झालेला आहे. आता हे फ्रीजमधून मी काढून घेतलेला आहे हा बाउल. बघा किती छान घट्ट झालेला आहे आपला हा बेस, आईस्क्रीमचा बेस. आणि हे जे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण खोबरं छान बारीक पेस्ट तयार करून घेतलेलं होतं ना, यामध्ये हे तयार झालेलं आईस्क्रीमचा बेस टाकून देऊ. आणि 1 ते 2 मिनिट छान मिक्सरला फेटून घेऊन, मिक्सरमधून छान फिरवून घेऊ. तर बघा हे छान मी 1-2 मिनिट मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये व्हिप क्रीम घालू या तयार झालेल्या बेसमध्ये. आणि इथे मी खोबरं म्हणजे जे पॉटमध्ये होतं ना खोबरं, त्यामध्ये आपण हे सगळं आईस्क्रीमचा बेस टाकला. आता यामध्ये आपण व्हिप क्रीम टाकू. व्हिप क्रीम तुमच्याजवळ नसेल तर दुधाची मलाई जर घरची असेल ती टाकली तरी चालेल. तर 1 कप मी इथे व्हिप क्रीम घातलेली आहे. आता प्लास्टिकच्या एका डब्यामध्ये आपण हे तयार झालेलं आईस्क्रीमचा बेस या डब्यामध्ये आपण टाकून देऊ. डब्यामध्ये टाकलं तरी चालेल. तर यामध्ये मी बारीक करून घेतलेले नारळाचे तुकडे, खोबऱ्याचे तुकडे हे सुद्धा टाकते आहे. खोबऱ्याचे तुकडे जर असे टाकले तर आपल्याला आईस्क्रीम खाताना खूप छान वाटते. तर मी इथे तुकडे टाकून देत आहे खोबऱ्याचे. यावर आपण पॉलिथिन लावून घेऊ जेणेकरून यामध्ये आईस क्रिस्टल व्हायला नको. आता हे डब्याला झाकण लावून फ्रीजरमध्ये मी 8 तासासाठी ठेवून देत आहे. तर इथे मी यूज अँड थ्रो कप घेतलेला आहे. या कपामध्ये सुद्धा आपल्याला आईस्क्रीम तयार करून घेता येते. तर इथे मी या यूज अँड थ्रो कपामध्ये सुद्धा हे वाचलेलं बेस टाकून देत आहे. या यूज अँड थ्रो कपामध्ये सुद्धा खूप मस्त आईस्क्रीम तयार होते. आता या कपावर आपण प्लेट झाकून देऊ आणि हे कपसुद्धा आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊ. तर आपली या यूज अँड थ्रो कपामध्ये सुद्धा आईस्क्रीम बनवून तयार होणार आहे. त्याबरोबरच कुल्फी मोल्डमध्ये सुद्धा मी काही बेस असलेला इथे टाकून देत आहे. तर आपली कुल्फीसुद्धा इथे तयार होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला या ओरिजिनल फ्लेवरची मस्त नारळाची आईस्क्रीम आपल्याला खायला मिळणार आहे. अतिशय टेस्टी वाटते ही आईस्क्रीम. तुम्ही नक्की करून बघा. सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खायची मजा तर काही वेगळीच असते. अगदी सोप्या पद्धतीने ही आपली आईस्क्रीम तयार होते.
तर बघा इथे 8 तास झालेले आहे आणि मी हे काढून घेतलेले आहे। बघा मस्त इथे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। या डब्यामध्ये टाकली होती ही सुद्धा आईस्क्रीम छान तयार झालेली आहे। दिसायला सुद्धा खूप मस्त पांढरी शुभ्र दिसते, खायला सुद्धा तशीच मस्त वाटते। नक्की तुम्ही आईस्क्रीम करून बघा। आता या यूज अँड थ्रो कपामधली आपण आईस्क्रीम काढून घेऊ। म्हणजे हे कप आपण इथे मी काढून घेत आहे। बघा मस्त पांढरी शुभ्र ही आईस्क्रीम दिसायला दिसत आहे। आता आपण कट करून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे आपली आईस्क्रीम सुद्धा मस्त तयार झालेली आहे। एकदा ही आईस्क्रीम तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही केलेली आईस्क्रीम कशी झाली तर मला कमेंट करून नक्की कळवा। मस्त पांढरी शुभ्र आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे।